मित्रांनो, 1 नोव्हेंबर 2024 ला आहे लक्ष्मीपूजन आणि हे लक्ष्मीपूजन नक्की कसं करावं, त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, या गोष्टी या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. पूजा संपूर्ण करून दाखवली जाणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी शुभ मुहूर्त पूजेचा जाणून घेऊ की काय आहे. शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:04 पासून ते रात्री 8:35 पर्यंत प्रदोष काळ आहे आणि या काळात लक्ष्मीपूजन करता येईल. चला आता बघूया की लक्ष्मीपूजन कसं करावं. मी कविता कुलकर्णी आज तुम्हाला दाखवणार आहे लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण विधी. त्यासाठी तुम्हाला इथे दिसत असेल मी एक चौरंग घेतलाय, त्यावर लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. इथे कलशाची मांडणी केली आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा फोटोही मांडलाय, एक दिवा लावून घेतलेला आहे आणि अजूनही बरीच तयारी राहिलेली आहे. लक्ष्मीपूजनाची मांडामांड आधी करून घेऊया. या प्रकारे वही बाजारामध्ये विकत मिळते. ही वही आणायची आहे. या वहीवरती श्री महालक्ष्मी, शुभ लाभ, महालक्ष्मी, सरस्वती, गणपती यांचं चित्र असतं. ही हिशोबाची वही असते आणि या वहीमध्ये या वर्षीचा हिशोब लिहायला या पूजेनंतर सुरुवात करायची असते. वहीच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकाल या प्रकारे स्वस्तिक आणि श्री काढून घेतलेला आहे. तसंच श्री गणेशाय नमः, लक्ष्मी माताय नमः, रेणुका माताय नमः आणि कृष्णाय नमः या प्रकारे तुमच्या कुलदेवतेचं नाव, गणेशाचं नाव लिहून घ्यायचं आहे. या प्रकारे वही तयार झाल्यानंतर ही वही सुद्धा माता लक्ष्मीच्या फोटो शेजारी ठेवायची आहे, कारण या वहीची सुद्धा आज पूजा होणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनामध्ये आणखीन एक महत्वाची असते, ती म्हणजे ही छोटीशी केरसुनी. ही केरसुनी सुद्धा लक्ष्मी पूजनामध्ये ठेवायची आहे. आजच्या दिवशी ही लक्ष्मी असते, तेव्हा हिची सुद्धा लक्ष्मी म्हणून पूजा करायची आहे. आधी आपण मांडामांड करतो आहोत सगळी. या प्रकारे जर तुमच्याकडे गजांत लक्ष्मी असेल तर ती सुद्धा तुम्ही मांडू शकता. लक्ष्मी पूजनासाठी इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला आवडेल तशी मोठी सुंदर रांगोळी तुम्ही काढू शकता. या प्रकारे आपण तयारी केलेली आहे. आता सुरुवात करूया पूजेला. सगळ्यात आधी आपण पूजा करणार आहोत गणपतीची. गणपतीची पूजा झाल्यावर आपण इथे गणपतीची स्थापना करणार आहोत. त्यासाठी आपण 2 विड्याची पानं मांडून घेतलेली आहेत आणि आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करणार आहोत आणि माता लक्ष्मीच्या स्थापनेसाठी सुद्धा 2 विड्याची पानं मांडून घेतलेली आहेत. याच्यावरती आपण अक्षदा टाकून घेऊया. आता गणेश पूजन करूया. गणपतीसाठी ही सुपारी घेतलेली आहे, हीच आपण गणेश म्हणून पूजणार आहोत. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. या प्रकारे गणपतीची पूजा झाल्यानंतर स्वच्छ वस्त्राने गणरायाला पुसून घेणार आहोत आणि गणेशाची स्थापना करणार आहोत. आता गणेश पूजन. गणपती बाप्पाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि 1 फूल अर्पण करायचं आहे. मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अपराध माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा ते घाल पोटी. गणरायाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण जो कलश स्थापन केलेला आहे त्यालाही हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि 1 फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे. दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणांपाशी. मित्रांनो, इथे लक्ष्मीचा फोटो तर मांडलेला आहेच, पण तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही इथे स्थापन करायची आहे. जर लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर या प्रकारे चांदीचा एक शिक्का येतो, त्याच्यावर माता लक्ष्मीचं चित्र असतं. या शिक्क्याची सुद्धा तुम्ही लक्ष्मी म्हणून पूजा करू शकता. इथे मी याच शिक्क्याला अभिषेक घालणार आहे आणि माता लक्ष्मी म्हणून याच शिक्क्याची पूजा करणार आहे. माता लक्ष्मीला दुधाने अभिषेक घालायचा आहे. पुन्हा शुद्धोदक स्नानम, गंध आणि फुलांनी सुद्धा माता लक्ष्मीला स्नान घालायचं आहे.
या प्रकारे माता लक्ष्मीची या विड्याच्या पानावर स्थापना करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करायचे. आता लक्ष्मीच्या फोटोचंही पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत. त्याचबरोबर जी वही आपण मांडलेली आहे त्या वहीची सुद्धा पूजा करायची आहे. आज जी लक्ष्मी आपण केरसुनी लक्ष्मी म्हणून मांडतो तिची सुद्धा पूजा करायची आहे. गजांत लक्ष्मीचंही पूजन केलेलं आहे. या सगळ्यांनाच फुलं अर्पण करायची आहेत. माता लक्ष्मीला हार अर्पण केलाय. गजांत लक्ष्मीची पूजा केलेली आहे. लक्ष्मी म्हणून मांडलेल्या केरसुनीची सुद्धा पूजा केलेली आहे आणि वहीची सुद्धा. सगळ्यांना फुलं अर्पण केलेली आहेत. माता लक्ष्मीला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. मंडळी लक्षात घ्या, तुमच्या भागातल्या पद्धतीनुसार या लक्ष्मी पूजनामध्ये थोडाफार फरक असू शकतो. म्हणजे तुमच्या भागात काही आणखीन गोष्टी ठेवत असतील तर यातल्या काही गोष्टी ठेवतही नसतील. जशी तुमच्या भागात पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. लक्ष्मी पूजनामध्ये काही जण 5 प्रकारचं धान्य किंवा 7 प्रकारचं धान्यही ठेवतात. काहींकडे हे धान्य धनत्रयोदशीला ठेवलं जातं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मात्र लक्ष्मीचीच पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या या पूजनामध्ये आणखीन एक गोष्ट असते आणि ती म्हणजे आपल्या घरातले पैसे आणि सोनं चांदी या वस्तू तुम्ही या पूजेमध्ये अवश्य ठेवाव्या. बँकेचं पासबुकही ठेवू शकता आणि याची सुद्धा अगदी साग्र संगीत पूजा तुम्हाला करायची आहे. हळदी कुंकू वाहायचे आहेत. त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि एक फूलही अर्पण करायचं आहे. या प्रकारे सगळ्या प्रकारच्या लक्ष्मीची पूजा या लक्ष्मी पूजनामध्ये करायची आहे. गणेश पूजन लक्ष्मी पूजन झाल्यानंतर एक सुपारी आपण कुबेर देवांची सुद्धा मांडणार आहोत. तुमच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल तर तुम्ही ती सुद्धा मांडू शकता. या मूर्तीलाही आपण गणेशाला अभिषेक घातला त्याप्रमाणेच अभिषेक घातलेला आहे आणि आता या मूर्तीला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून या कुबेर देवांची पूजा करणार आहोत. सगळ्यांना वस्त्रमाळा अर्पण करणार आहोत. मंडळी तुम्ही इथे बघू शकता की आपली पूजा किती सुंदर दिसते आहे. या पूजेमध्ये आपण सगळ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. कलश स्थापन केलाय. कलशामध्ये खाऊची पानं ज्याला विड्याची पानं म्हणतात ती ठेवलेली आहेत. त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे. एक वही घेतलेली आहे जिच्यावर माता लक्ष्मीचं चित्र आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी म्हणून केरसुनीही मांडलेली आहे. गजांत लक्ष्मीची पूजा केलेली आहे. गणरायाची पूजा केलेली आहे. दोन्ही बाजूला 2 समया सुद्धा आपण तेवत ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जेवढे दिवे लावता येतील तेवढे दिवे तुम्ही या दिवशी लावायचे आहेत. संपूर्ण घरात दिवे लावायचे आहेत. मंडळी या लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही तुमच्या घरातले देवीचे टाकही मांडू शकता. तुमची कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचे टाक सुद्धा तुम्ही इथे मांडू शकता आणि त्यांचीही पूजा करू शकता. त्याचबरोबर ग्रामदेवता किंवा कुलदेवता किंवा सर्व देवांच्या नावाने सुद्धा एक सुपारी मांडून तिचीही पूजा करू शकता. आता यानंतर आपण माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवणार आहोत. माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी इथे पाण्याचं मंडल करून घेणार आहोत. नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य किंवा तुमच्या घरामध्ये जो कुलाचार असेल त्याप्रमाणे नैवेद्य दाखवू शकता. इथे मी विडा ठेवते आहे. मिठाई ठेवते आहे. त्याचबरोबर लाया बत्ताशे आणि 5 फळं या गोष्टी तर हव्याच. या सगळ्यावरनं पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. आणि मनोभावे माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे. गणपतीची आरती, महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. या प्रकारे घरामध्ये महालक्ष्मी पूजन केल्यानंतर आपली पूजा अशी सुंदर दिसते. मन प्रसन्न होतं. मनामध्ये सकारात्मकता येते. घरातल्या सदस्यांमधलं प्रेम वाढतं. घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. या पूजेमध्ये मी मघाशी म्हटलं तसं अनेक गोष्टी तुमच्या भागात वेगवेगळ्या असतील. काही भागामध्ये सप्तधान्यही ठेवलं जातं. काही भागामध्ये आणखीन काही गोष्टी ठेवल्या जातात. तुमच्या भागातल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही या पूजेमध्ये बदल करू शकता. पण सर्वसाधारण कृती सगळीकडे सारखीच असते. बोला महालक्ष्मीचा उदो उदो.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.